नमस्कार. प्राण गेला तरी धर्माचा त्याग करणार नाही. धर्मरक्षणार्थ शत्रूशी लढता लढता बरे तो झुंजेन. हा बाणा असलेल्या एका मुलाचा जन्म 27 ऑक्टोबर 1670 रोजी पंजाबमध्ये झाला. त्याचं नाव आहे वीर बंदा सिंह बहादूरजी. आपल्या वडिलांकडे लढाईचं युद्धाचं प्रशिक्षण घेत होते. 15व्या वर्षी संन्यास घ्यायच्या उद्देशाने परिवाराचा त्याग करून संन्यासी झाले. त्यात त्यांचं नाव झालं माधोसिंह बैरागी. नांदेड नजीक गोदावरीच्या तटावर त्यांच्या गुरूंच्या आश्रमात निवास करत होते. त्याच दरम्यान गुरु गोविंद सिंहजींचा आणि बंदा बहादूर बैरागीजींचा संपर्क झाला. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी स्थापन केलेला खालसा पंथ, त्याचं कार्य याने बंदासिंह प्रभावित झाले. संन्यस्त वृत्तीचा गुरु आज्ञेने त्याग करून संसार प्राप्त केला. खालसा पंथाच्या सर्व पंचककार, सर्व बाबी त्यांनी अंगीकारल्या. प्रसंगी 4 वर्षाच्या मुलाचं बलिदानाचं दुःख अनुभवलं. 1710 ते 1715 या दरम्यान मुघलांशी लढत अनेक ठिकाणी मुघलांना परास्त केलं. कुठे कुठे स्वतः पराजित झाले. 1715 मध्ये पकडले गेले. मुघल अधिकाऱ्यांनी त्यांना हिंदू धर्म सोडून इस्लामचा स्वीकार करा असं दबाव आणला, पण त्यांनी हिंदू धर्माचा त्याग केला नाही, इस्लाम स्वीकारला नाही. हालाल करण्यात मुघल कमी नव्हते. मुघलांनी गरम चिमट्यानी बंदासिंह बहादूरजींच्या शरीराचे लचके तोडले. त्यातूनही ते शरण आले नाहीत, हिंदू धर्म सोडला नाही. म्हणून 9 जून 1716 रोजी वीर बंदासिंह बहादूरजींना हत्तीच्या पायात तोडवण्यात आले आणि त्यांनी हौतात्म्य प्राप्त केले. हिंदू धर्म सोडणार नाही या जिद्दीनं प्राणांचं सर्वोच्च बलिदान देणाऱ्या बंदासिंह बहादूरजी बंदा बैरागी यांना त्यांच्या हौतात्म्य दिनी विनम्र अभिवादन.